मोठा राडा झालाय, दगडफेकीची देखील घटना घडली. तिथं काय प्रकार आहे, कुणी जखमी झाले का सगळं? त्याच्यामध्ये आता प्रायमा फेसी आमच्याकडे जो आता इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे एव्हिडन्स आहे त्यामध्ये 2 गटामध्ये छोटासा राडा झाला होता. लोक एकत्र झाले होते. त्याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर एफ-आय-आर करणार. कोण नाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये एफ-आय-आर करेल. सध्या इथे शांतता आहे. सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग करण्याचा ते तुम्ही बजवा आणि शांततेत आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे. याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. किती लोक यामध्ये जखमी झाल्याची काय माहिती आहे? दगडफेक मोठ्या प्रमाणात एक तर कंप्लेंट आली तर तुम्हाला सगळं त्यामध्ये डिटेल सांगता येईल. पण आपला जो सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहे, जो व्हिडिओज आहे त्याच्यावर अनालिसिस करून जो लिगल कारवाई आहे ते पोलीस करणार. शांततेसाठी काय आव्हान असणार साहेब? शांततेसाठी हेच आहे, सगळ्या लोकांना शांततेत आपला वोट करा. कुठलाही इश्यू आला तर पोलिसांना कॉन्टॅक्ट करा. इलेक्शन कमिशनच्या लोकांना कॉन्टॅक्ट करा. गेवराईमध्ये आता काही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केलाय, वाढवला गेला. तिथे आपले एसडीपीओ आहे, ऍडिशनल एसपी साहेबांची इथे व्हिजिट झाली होती. मी पण इथे आलेलो आहे. ते आम्ही एक्स्ट्रा एक आरसीपी दिली. असे गोंधळ घालणाऱ्यांना काय पोलीस प्रशासनाचा इशारा? सिंगल वर्ड आहे, जे कोणी इथे करत आहे आम्ही कोणालाही त्यामध्ये बक्षणार नाही. सगळ्यांवर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यानंतर तडीपार आणि एमपीडीची सुद्धा कारवाई.